मोठी बातमी जेजुरी जवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात झाला असल्याचं कळतंय। टेम्पोनं वारकऱ्यांना धडक दिलेली आहे, गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। तर वारकरी हे गंभीर जखमी झालेले आहेत, 6 वारकरी गंभीर जखमी झाले असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय, जेजुरी जवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात झालाय। टेम्पोनं वारकऱ्यांना धडक दिलेली आहे, यामध्ये 6 वारकरी हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, तर वैभव यांच्याकडून आपण माहिती घेतच राहू। मात्र एक अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय, दुर्दैवी घटना घडली आहे। जेजुरी जवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात झालेला आहे। टेम्पोनं काही वारकऱ्यांना ही धडक दिलेली आहे आणि त्यामध्ये 6 वारकरी हे गंभीर जखमी झालेले आहेत। पुन्हा एकदा अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काय अपडेट? प्राजक्ता, अत्यंत दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल। पंढरपूरच्या पायी वारीकडे जात असताना जेजुरीमध्ये एक ट्रक जो आहे, वारकऱ्यांचा ट्रक, त्यांचं सामान घेऊन जाणारा, त्यानं 6 वारकऱ्यांना धक्का दिलाय। मोठा अपघात झाला अशी माहिती मिळते आणि हे 6च्या 6 वारकरी जे आहेत ते गंभीर जखमी झालेत। दुर्दैवाची बाब अशी, त्यातल्या काही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाकडून वर्तवली जाते। मात्र या अशा पद्धतीनं इतकं नियोजन असून सुद्धा ट्रकचा अपघात कसा झाला आणि हे 6 वारकरी ट्रकच्या अपघातामध्ये कसे सापडले, हा सगळ्यात महत्वाचा विषय। अत्यंत दुर्दैवाची बातमी म्हणावी लागेल। पायी वारीचा इतका आनंदी सोहळा सुरू असताना या अशा पद्धतीनं ट्रकचा अपघात होऊन 6 वारकरी जखमी होणं आणि त्यात काही जणांचा मृत्यू झालाय असंही कळतंय। त्यामुळे या सगळ्या वारीवरती शोककळा आहे। या अशा पद्धतीचे अपघात टाळण्यासाठी योग्य आणि काटेकोर नियोजन ते गरजेचं आहे असं सातत्यानं सांगितलं जातं। मात्र प्रत्येक वर्षी वारीमध्ये हे असे अपघात जे आहेत ते घडतच राहतात। त्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन जे आहे ते करण्याची गरज आहे। ठीक आहे वैभव, धन्यवाद या माहितीसाठी। तर काही दृश्य देखील आता समोर येत आहेत। जेजुरी जवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात झाला असल्याचं पाहायला मिळते। अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। जेजुरी जवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात झालाय। एका टेम्पोनं वारकऱ्यांना धडक दिलेली आहे, यामध्ये काही वारकरी हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। 6 वारकरी आतापर्यंत गंभीर जखमी झाले असल्याचं कळतंय।